नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डी जे. मित्रांनो, आज आलो होतो आपण भुईमुगासाठी फवारणी करायला. फवारणी करायची आणि फवारणीसाठी औषधं आणलेत. सेनशाईन कंपनीचं A2Z आहे आणि त्याच्यावर एक साप पावडर दिली आणि अजून एक औषध आहे ते म्हणजे टॉप किलचं. ह्याचा रिझल्ट कसा आहे, ज्या शेतकरी मित्रांनी फवारलंय त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा त्याचा रिझल्ट कसा आहे. मग हे औषध आपण आता फुटका जार आहे त्या जारमध्ये आपण मिक्स केलं. 4 पंपाचं औषध दिलेलं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये 4 बाटल्या पाणी ओतलं जारमध्ये आणि औषधं सोडून घेतली. त्यामध्ये पावडरही टाकली आणि टॉप किलचंही औषध फोडून आपण भांड्यामध्ये टाकलं आणि त्याला एकदम एक लाकूड घेऊन त्या लाकडाच्या साह्यानं फिरून घेतलं. मित्रांनो, नक्की सांगा हा रिझल्ट कसा आहे आणि रिझल्ट आलाच तर मीही नक्की दुसरा व्हिडिओ बनवल, त्या व्हिडिओमध्ये सांगन ह्याचा रिझल्ट कसा आहे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. ह्याला आता घोळून घेतलं आहे ह्याच्यात आणि आता आपल्याला बाटलीनी आणि घेण्यासाठी बी जुगाड चांगलं आहे. तोटी चालू केली की मस्त बाटली भरून येते. मग बाटली भरून घेतली. एका पंपासाठी एक बाटली आपल्याला आपण तयार केलेली ती ओतणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगावं की रिझल्ट कसा आहे. काही अनुभवी शेतकरी असतात त्यांनी फवारलेलं असतं. आणि हा आपला पंपामध्ये अर्धा पाणी भरून घेतलंय. औषध ओतल्यानंतर आणि आता वरून त्याच्या पाणी ओतणार आपण. पाणी ओतायचं चालू आहे. भुईमुग यंदा काही एवढं तेलदार नाही, जरा जास्त लवकर पेरण्यात आला होता आणि आपण एक साईड पेरला होता. ते दिसतोय पातळ, तसा पण काकऱ्या अशा दिसत आहेत त्याच्या सरळमध्ये, दुमारणी नाही. बघू ह्या फवारणीने भुईमुग कसा सुधारतोय, काय होतोय, नक्कीच तुम्हाला कळवलं जाईल. आता ह्याला पाण्याला आलेलं राहणे 2 दिवसानंतर पाणी देऊ. धन्यवाद.